माझ्या मते भोजने ना हे आहे, माळ आहे माळ. लवंगी माळ आहे. मला असं वाटतं भोजने ते रॉकेट आहे जे आकाशात फुटल्यानंतर वेगवेगळे कलर्स पसरतात. जस्ट मी आणि भोजने एकत्र झालो ठाण्यावरून. तुम्ही त्याला तेच म्हणत होते साल्या. काहीच मिळत नाही मग. दिवसपासून मला काहीच नाही मिळालं. शिवाली आणि वनिता, पहिलं तर स्वागत आहे तुमचं स्टार मीडिया मराठीमध्ये. Thank you. पहिलं तर तुम्हाला हॅपी दिवाळी. तुम्हाला ही शुभ दीपावली. तुझ्या कारण- सगळ्या प्रेक्षकांना हॅपी दिवाळी. कारण आता सगळीकडे माहोल दिवाळीचा सुरू आहे आणि तुमचा आगळा वेगळा उपक्रम इथे चालू आहे. काय सांगाल याबद्दल? कारण आपण आनंद साजरा करतच असतो, पण हा वेगळ्या पद्धतीने आनंद तुम्ही सेलिब्रेट करताय. सो आत्ता आम्ही दोघी गोराईला आहोत. वेलफेअर असोसिएशन ओल्ड एज होम मध्ये आहोत गोराईच्या. 8 वर्षातून पहिल्यांदा असं काहीतरी वेगळी दिवाळी साजरी करतो आणि मी आतापर्यंत ही सगळ्यात बेस्ट दिवाळी समजते माझी. कारण आम्ही ओल्ड एज होमला भेट दिली आहे, इथे भेटलोय. म्हणजे जेवढी कमालीची दिवाळी त्यांच्यासाठी आहे, ही त्याच्यापेक्षा जास्त छान दिवाळी आमच्यासाठी आहे. मी, वनिता, भोजने, मोठे सर, गोस्वामी सर, आम्ही सगळे आलो. आणि सगळ्यात थँक्यू सो मच की सोनी मराठी आम्हाला हे सगळं अरेंज करून दिलं. ही त्यांची संकल्पना आहे. सो थँक्यू सो मच आणि वेट लाऊड प्रोडक्शन. खूपच छान वाटतंय. सोनी मराठीने हा उत्तम उपक्रम राबवलेला आहे. ही खरंच खूप मोठी सेवा महेंद्र सर इथे करतायत. आम्ही म्हणजे आणि त्याच्यातला एक क्षण आम्ही इथे घेतलेला आहे आणि आम्ही आमच्याकडून सोनी मराठीकडून छोटीशी भेटवस्तू सुद्धा त्यांना दिलेली आहे. आणि जेव्हा जेव्हा आम्हाला येता येईल तेव्हा तेव्हा आम्ही इथे येऊ आणि त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद पसरवू. आम्ही आता आतमध्ये आलो तेव्हाही त्यांच्या टीव्हीवर हास्य जत्रा सुरू होती. सो आम्ही सोनी मराठी मार्फत हास्य फुलवतच असतो आणि आज प्रत्यक्ष त्यांना भेटून खूप छान वाटलं. ही दिवाळी खूप स्पेशल आहे. सो थँक्यू. नक्कीच तुमचा शो म्हणजे प्रत्येकासाठी टॉनिक असतोच. कारण आता ओल्ड एज होमला तुम्ही व्हिजिट दिलेला आहे. जेव्हा तुम्हाला कळलं की ओल्ड एज होमला आपल्याला व्हिजिट द्यायचे, पहिला माइंडमध्ये काय थॉट आला होता? कारण ही दिवाळी वेगळी असणार आहे, हे आता तुम्ही प्लॅन केलेलं असेल. म्हणजे माइंड मध्ये असं काही वेगळा नाही, पण मला असं खूप छान वाटलं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे, कारण हे सगळ्यात वाईट गोष्ट आहे की असं काहीतरी आहे आपल्या इंडियामध्ये. ओल्ड एज होमचे आई बाबा मुलांपासून वेगळे राहतात, घरापासून लांब राहतात. कारण आपली संस्कृतीच नाहीये मुळात हे सगळं करण्याची. आणि तर आपल्याला त्या ठिकाणी जायचं आणि तिथे जाऊन त्यांच्या मुलाबाळांचं प्रेम आपल्याला कदाचित अर्धा तास 1 तास जेवढा घालवता येईल त्यांच्याबरोबर तेवढं देता येईल. सो इकडे एक ताई होत्या, त्यांनी वनीला जवळ पण घेतलं, डोक्यावरनं हात फिरवला, हात मिळवला. काही असे आहेत ज्यांना कळतही नाहीये की आम्ही कोण आहोत, माहितही नाहीये, पण
एक छोटस काहीतरी दिल्यानंतर त्यांना खूप छान वाटतंय, ते बघून खूप भारी वाटलं. बस एवढंच. पहिला थॉट म्हणजे इथे आल्यानंतर एवढं वाटलं, आणि पहिला थॉट हाच होता माझा तरी. वनिता, आशीर्वाद वगैरे मिळालेले आहेत, एक हो. मनाचा समाधान असतो. हम्म. इथे आल्यावरती किती ते सार्थकी झाले असं? ते समाधान, ते आशीर्वाद दुपटीने मिळाले आम्हाला. सगळेजण प्रेमाने, म्हणजे आम्ही इथे आल्यानंतर सगळ्यांचे चेहरे असे किंवा डोळे असे की कुणीतरी नवीन आपल्याला भेटायला आलंय, कुणीतरी नव्याने भेटतंय आपल्याला, हा आनंद त्यांच्यामध्ये होता. आणि त्यांचे आशीर्वाद, आम्ही हे OnePlus आहे वरती सुद्धा गेलो होतो, ते म्हणाले, अरे आज तुम्हाला प्रत्यक्षात भेटायला मिळालं. सो त्यांच्या चेहऱ्यावरती एक 2 मिनिटं का होईना, किंवा त्यांच्यासाठी आता पुढचे दिवस छान जातील, आणि हे हे खूप छान फिलिंग आहे, आणि ते अनुभवायला मिळालं. सो नक्कीच ही दिवाळी स्पेशल आहेच, कारण यावेळेला आता हास्य जत्रेमध्ये पुन्हा एकदा घर वापसी झालेली आहे ओमकारची. काय सांगाल त्याबद्दल सुद्धा? खूप, म्हणजे माझ्या चेहऱ्यावर किंवा वनीच्या चेहऱ्यावर जास्त आनंद आहे, कारण आल्यानंतर पहिलं स्किट वनी बरोबरच होतं. हा, म्हणजे आम्ही खूपच वाट बघत होतो भोजने हास्य जत्रेत येण्यासाठी, आणि आमच्या सोबत प्रेक्षकही वाट बघत होते की कधी येणार आहे ओंकार, कधी येणार आहे. आणि फायनली ओंकार आला. याचा तुम्हाला जेवढा आनंद आहे त्याच्यापेक्षा दुपटीने खूप जास्त आनंद आम्हाला झालेला आहे. आणि ओंकारचे आता ज्या सिरीज थांबल्या होत्या, ज्यांच्यावर तुमचं खूप प्रचंड प्रेम आहे, त्या सिरीज पुन्हा सुरू झालेल्या आहेत, आम्ही शूट केल्या, त्या तुम्हाला आता लवकरच बघायला मिळेल. मामा मामी, सो सगळ्याच, आणि नवीन अजून कॅरेक्टर्स. आणि तुम्ही याचा आनंद घेत राहा आणि बघत राहा महाराष्ट्राची हास्य जत्रा. खऱ्या अर्थाने हा सोनी मराठीने दिलेला बोनस आहे दिवाळीचा. सो एन्जॉय. बरं, जेव्हा पोस्ट टाकल्या होत्या तुम्ही लोकांनी ओमकार परत आल्याची, असं फनी कमेंट वगैरे ते तुम्हाला वाचायला मिळालं असं? आता मला पटकन आठवत नाहीये. सोनी गव्हर्नमेंट असं नाही, पण मी आता जस्ट मी आणि भोजने एकत्र झालो ठाण्यावरून. तुम्ही त्याला तेच म्हणत होते, साल्या. मी फोटो टाकते, साडी बिडी, मी मेकअप बिकअप करून तयार होते, माझे फोटो आहेत, माझ्या फोटो खाली भोजनेला परत आणा. या कमेंट येतात. सो असं कधीतरी होतं की लोक आमच्याही पर्सनल फोटो खाली लोक सांगतात की भोजने आला पाहिजे. सो आलाय आता. बरं, दिवाळी सुरू आहे, भोजनेला एक फटाका डेडिकेट करायचा झाला तर कुठला कराल? कोणाला? भोजनेला. ओमकार. माझ्या मते भोजने ना हे आहे, माळ आहे, माळ. लवंगी माळ आहे. एकदा पेटवली तडतड 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 वाजली, तिचं मूड असेल तर ती थांबते पण मध्येच वाजायची, नाहीतर मग इतकी कमाल वाजते, इतकी कमाल वाजते. सो आता ती माळ आलेली आहे आणि ती पेटवलेली आहे. सो दिवाळी अशी एकदम तडतड तडतड जाणार आहे सगळ्यांची. मला असं वाटतं भोजने ते रॉकेट आहे जे आकाशात फुटल्यानंतर वेगवेगळे कलर्स पसरतात. वेगवेगळ्या प्रकारे ते कलर्सने आकाश सुंदर दिसायला लागतं. भोजने तो आहे, कारण तो आल्याने आता हास्य जत्रेत वेगवेगळे कॅरेक्टर्स तुम्हाला बघायला मिळणार आहेत, आणि आम्हाला ते प्रत्यक्षात बघायला मिळणार आहेत. त्यामुळे ते रॉकेट आहे तो. नक्कीच ही मनोरंजनाची दिवाळी प्रेक्षकांना पाहायला सुद्धा आवडेल. Yes. सो थँक्यू सो मच आमच्याशी चर्चा केल्याबद्दल. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल आणि दिवाळीच्या शुभेच्छा. जाता जाता प्रेक्षकांना शुभ दीपावली. ही दिवाळी खूप ऊर्जेची, आनंदाची, आणि तुम्ही यशाची जावो तुम्हाला. आणि काळजी घ्या, कमी फटाके फोडा, कारण ऑलरेडी आपल्या इथे प्रचंड प्रदूषण आहे. तुम्ही त्याला हातभार नका लावू, आणि प्राण्यांची काळजी घ्या. आणि आता आम्हाला जे सगळे तुझे प्रेक्षक बघतात त्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि सगळे हास्य जत्रा बघा, खुश राहा, एन्जॉय करा. झोपताना 10 मिनिटं काढा, हास्य जत्रेचं एक कोणाचंही स्किट बघा, आनंद घ्या, सगळे टेन्शन विसरा आणि निवांत झोपा, लाईफ एन्जॉय करा आणि खुश राहा, हसत राहा. बस. थँक्यू. थँक्यू.